नमस्कार मित्रांनो. जेव्हा आपण भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतो आणि असा प्रश्न विचारतो की भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना नक्की केव्हा झाली, तेव्हा 90% लोकांचे उत्तर असते 1757ची प्लासीची लढाई. पण मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितले की हे उत्तर चुकीचे आहे, तर प्लासीच्या लढाईच्या 150 वर्षे आधी गुजरातच्या किनाऱ्यावर एक अशी लढाई झाली होती जिने ब्रिटिशांचे नशीबच पालटले. जर त्या दिवशी ब्रिटिश हरले असते तर कदाचित भारतात ब्रिटिश राज कधीच आले नसते. ही लढाई जमिनीवर नाही तर अरबी समुद्राच्या लाटांवर लढली गेली. तारीख होती 29 नोव्हेंबर 1612 आणि ठिकाण होते सुरत जवळचे सुवाली. ही लढाई होती दोन युरोपियन महासत्तांमध्ये. एकीकडे होते समुद्राचे अनभिषिक्त सम्राट पोर्तुगीज आणि दुसरीकडे होते व्यापाराच्या शोधात आलेले नवीन भिकारी म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सुवालीच्या लढाईचा थरार अनुभवणार आहोत, जी भारतीय इतिहासातील एक निर्णायक वळण ठरली. 17व्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या व्यापारावर आणि हिंद महासागरावर फक्त एकाच सत्तेचा ताबा होता, ते म्हणजे पोर्तुगीज. वास्को द गामा भारतात आल्यानंतर पोर्तुगीजांनी आपली ताकद इतकी वाढवली होती की समुद्रात त्यांचे जहाज दिसले तरी इतर देशांची जहाजे रस्ता बदलायची. त्यांची दहशत इतकी होती की खुद्द भारताचे सम्राट मुघल बादशाह यांना सुद्धा मक्का यात्रेसाठी किंवा व्यापारासाठी समुद्रात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांकडून कार्टाज म्हणजेच परवाना घ्यावा लागत असे. परवाना नसेल तर पोर्तुगीज ती जहाजे लुटायचे आणि बुडवायचे. मुघल जमिनीवर वाघ होते पण समुद्रात ते हतबल होते. सुरत हे त्या काळी मुघलांचे एक प्रमुख बंदर होते, पण तिथेही समुद्रावर नजर होती ती पोर्तुगीजांची. या एकाधिकारशाहीमुळे इतर कोणत्याही युरोपियन देशाला, मग ते डच असो वा ब्रिटिश, भारतात पाय ठेवणे अशक्य झाले होते. पण 1612 मध्ये हे चित्र बदलणार होते. इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती, पण त्यांना भारतात व्यापाराची परवानगी मिळत नव्हती. अनेक प्रयत्न फसले होते. अखेरीस 1612 मध्ये ब्रिटिशांचे 10वे व्हॉयज भारताच्या दिशेने निघाले. त्याचे नेतृत्व करत होते कॅप्टन थॉमस बेस्ट. त्यांच्याकडे काही मोठी फौज नव्हती. त्यांच्याकडे होती फक्त 2 जहाजे, एक मुख्य जहाज रेड ड्रॅगन आणि दुसरे एक छोटे जहाज होसिएंडर. जेव्हा ही 2 जहाजे सुरतच्या जवळ सुवाली या गावाच्या खाडीत येऊन पोहोचली तेव्हा मुघल अधिकाऱ्यांना आनंद झाला, पण पोर्तुगीजांचे धाबे दणाणले. पोर्तुगीजांना वाटले की हे 2-4 इंग्रज व्यापारी आपल्या साम्राज्याला काय धक्का लावणार. पण कॅप्टन बेस्ट फक्त व्यापार करायला आला नव्हता, तर तो पोर्तुगीजांच्या डोळ्यात डोळे घालून सामना करायला आला होता. त्याने मुघल सुभेदारांशी संपर्क साधला, पण मुघलांनी स्पष्ट सांगितले, आम्ही तुम्हाला व्यापाराची परवानगी देऊ शकत नाही, कारण आम्हाला पोर्तुगीजांच्या आक्रमणाची भीती वाटते. आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी इंग्रजांना लढणे भागच होते. इंग्रज सुरतमध्ये आल्याची खबर गोव्याला म्हणजेच पोर्तुगीजांच्या मुख्यालयात पोहोचली. पोर्तुगीज व्हाईसरॉय संतापला. त्याने ठरवले की इंग्रजांचा काटा कायमचा काढायचा. त्याने गोव्यावरून एक प्रचंड आरमार सुवालीकडे रवाना केले. यामध्ये 4 अवाढव्य गॅलियन्स म्हणजेच युद्धनौका आणि साधारण 26 लहान मोठ्या बोटी म्हणजेच फ्रिगेट्स होत्या. त्यांच्याकडे शेकडो सैनिक आणि विनाशकारी तोफा होत्या. दुसऱ्या बाजूला होते फक्त 2 ब्रिटिश जहाजे, रेड ड्रॅगन आणि होसिएंडर. ही लढाई म्हणजे हत्ती आणि मुंगीची लढाई वाटत होती. 29 नोव्हेंबर 1612 दुपारची वेळ. पोर्तुगीज आरमार क्षितिजावर दिसू लागले. किनाऱ्यावर उभे असलेले मुघल सरदार आणि स्थानिक लोक श्वास रोखून पाहत होते.
त्यांना वाटलं की आज हे 2 इंग्रज जहाजे बुडणार आणि पोर्तुगीजांची दहशत पुन्हा एकदा सिद्ध होणार. पण कॅप्टन बेस्टच्या डोक्यात वेगळीच योजना होती. लढाई सुरू झाली. पोर्तुगीज जहाजे आकाराने खूप मोठी आणि जड होती. त्यांना वळायला वेळ लागत असे. याउलट ब्रिटिश जहाजे लहान आणि अत्यंत चपळ होती. कॅप्टन बेस्टने सुवालीच्या खाडीतील वाळूच्या दांड्यांचा म्हणजे सँड बँक्सचा खूप हुशारीने वापर केला. जिथे पाणी उथळ होते तिथे पोर्तुगीजांची मोठी जहाजे अडकू शकत होती हे त्याला माहिती होते. रेड ड्रॅगनने पोर्तुगीज जहाजांच्या जवळ जाऊन आपल्या तोफांचा अचूक मारा सुरू केला. पोर्तुगीजांना काही कळायच्या आतच ब्रिटिश जहाजे वार करून दुसरीकडे सरकत होती. विशेष कौतुक करावे लागेल ते त्या छोट्या होसिएंडर जहाजाचे. हे जहाज इतके चपळ होते की ते पोर्तुगीज गॅलियन्सच्या भोवती नाचत होते आणि त्यांना लक्ष करत होते. ब्रिटिश तोफेची म्हणजे गनर्सची अत्यंत निष्णात होते. त्यांनी पोर्तुगीज जहाजांचे शीड आणि सुकाणू यांना लक्ष केले. पहिल्या दिवसाच्या अखेरीस पोर्तुगीजांचे मोठे नुकसान झाले होते, तर ब्रिटिश जहाजे सुरक्षित होती. हा पहिला धक्का होता. रात्र झाली. दोन्ही बाजू शांत झाल्या. पण 30 नोव्हेंबरला सकाळी पुन्हा रणसंग्राम सुरू झाला. यावेळी पोर्तुगीजांनी ब्रिटिश जहाजांवर चढाई करून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, कारण हँड टू हँड या लढाईमध्ये पोर्तुगीज सैनिक जास्त होते. पण कॅप्टन थॉमस बेस्टने हुशारी दाखवली. त्याने पोर्तुगीज जहाजांना आपल्या जवळ येऊच दिले नाही. लांब पल्ल्याच्या तोफांचा वापर करून त्याने पोर्तुगीजांना लांबच रोखून धरले. 3 मोठ्या पोर्तुगीज जहाजांना आग लागली. अनेक सैनिक मारले गेले. किनाऱ्यावर उभे राहून मुघल सैन्य हे सर्व पाहत होते. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ज्या पोर्तुगीजांना मुघल सम्राट घाबरत होते त्या पोर्तुगीजांना मुठभर इंग्रजांनी पळवून लावले होते. अखेरीस अपमानास्पद पराभव स्वीकारून पोर्तुगीज आरमाराने माघार घेतली आणि ते गोव्याकडे परतले. समुद्राच्या लाटांवर आता युनियन जॅक डौलाने फडकत होता. मित्रांनो, ही लढाई छोटी होती, पण तिचे परिणाम मात्र प्रचंड होते. या विजयामुळे मुघलांच्या मनात ब्रिटिशांबद्दल आदर निर्माण झाला. त्यांना समजले की समुद्रावर पोर्तुगीजांना टक्कर देणारा कोणतरी आलेला आहे. सुरतच्या मुघल सुभेदाराने या विजयाची खबर लगेचच आग्रा येथे सम्राट जहांगीरला पाठवली. जहांगीर इतका प्रभावित झाला की त्याने 6 जानेवारी 1613 रोजी एक शाही फरमान जारी केले. या फरमानानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सुरतमध्ये त्यांची पहिली वखार स्थापन करण्याची अधिकृत परवानगी मिळाली. विचार करा, जर सुवालीच्या लढाईत कॅप्टन बेस्ट हरला असता तर जहांगीरने त्याला परवानगी दिलीच नसती. ब्रिटिश कदाचित भारत सोडून इंडोनेशियाकडे निघून गेले असते आणि भारताचा इतिहास काही वेगळाच असता. सुरतमध्ये स्थापन झालेली ती पहिली वखार म्हणजे भारतात ब्रिटिश साम्राज्याचे पहिले पाऊल होते. तिथूनच पुढे मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता असा त्यांचा प्रवास सुरू झाला. सुवालीची लढाई हे सिद्ध करते की युद्ध फक्त संख्येने नाही तर तंत्रज्ञान आणि रणनीती यांनी जिंकले जाते. ब्रिटिशांचे उत्तम नेव्हिगेशन आणि तोफखाना पोर्तुगीजांच्या जुन्या पद्धतींवर भारी पडला. आज सुरत जवळच्या सुवाली इथल्या समुद्र किनाऱ्यावर जाताना कदाचित आपल्याला त्या तोफांचे आवाज ऐकू येणार नाहीत, पण त्या शांत लाटांमध्ये भारताच्या पारतंत्र्याची सुरुवात दडलेली आहे. तुम्हाला इतिहासातील ही अंडररेटेड लढाई कशी वाटली? आणि जर त्या दिवशी पोर्तुगीज जिंकले असते तर आज भारत कसा असता? तुमचे विचार खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि इतिहासाचे असेच साक्षीदार होण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
जय हिंद.